धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी झालेल्या दिसत नाहीये। मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात खंडणीची बैठक झाल्याचा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबात उघड झालाय। तर वाल्मिक कराडने खंडणीसाठी हा आवादा कंपनीला 6 वेळा धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी जबाबात सांगितलंय। तर आपण पाहू शकतो यावेळेस परळीमध्ये येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकी कराड करून देण्यात आलेली आहे। बीडमधल्या कामाची माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन जा असं देखील यावेळेस सांगण्यात आलेलं आहे। परळीत कराड, विष्णू चाटे आणि अधिकाऱ्याची जगमित्र कार्यालयामध्ये भेट दिली असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। प्लांट सुरू ठेवायचा असल्यास 2 कोटींच्या खंडणीची सुद्धा मागणी या दरम्यान करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। कराडनं सांगितलेले 2 कोटी द्या अन्यथा जिल्ह्यात काम करू देणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेने दिलेली आहे। काम चालू कराल तर याद राखा, कराडने पुन्हा एकदा अशी धमकी दिली असल्याचं देखील बघायला मिळतंय। सुदर्शन घुलेने ही धमकी दिली आणि वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा आणि त्यांची भेट घ्या असं सुद्धा सांगितलं असल्याचं बघायला मिळतंय। सुदर्शन घुलेची कंपनीमध्ये येऊन सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण बघायला मिळाली आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। संतोष देशमुखांचा हस्तक्षेप, कंपनी बंद करू नका असं सांगितलंय। सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची कराड गँगने धमकी दिली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपण पाहतोय यावेळेस माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर एकत्रित 307 चा गुन्हा दाखल असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। अंजली दमानी या दाखल गुन्ह्याची कागदपत्र समोर आणलीत आणि धारूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर कलम 353 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल आहे। सध्या दोन्ही प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता असल्याचं सांगितलं जातंय। अंजली दमानिया यांनी हे गंभीर स्वरूपाचे आरोप केले असल्याचं आपण पाहतोय।